Hello everyone. In today's video lecture we will discuss experiment number 18 of biochemistry and clinical pathology lab. Title of this experiment: to conduct test on cholesterol to verify physical and chemical test. आता काय करायचं 17 एक्सपेरिमेंटमध्ये आपण बघितले तर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ फॅट्स अँड ऑइल्स. आता काय करायचं कोलेस्ट्रॉलच्या फिजिकल अँड केमिकल टेस्ट आपल्याला परफॉर्म करायचे आहे. सो इट कन्स्टिट्युएंट ऑफ टिश्यू ऑफ ब्रेन, नर्वस सिस्टीम अँड स्पाइनल कॉर्ड. Sources of cholesterol: in that cholesterol is present in all mammalian tissue, mainly in brain, spinal cord, nervous system. It is also present in fish liver, oil and egg yolk. Gallstone is chief source of cholesterol. Formation of cholesterol: it is formed in liver from acetyl coenzyme A by number of steps. Then biosynthesis product of cholesterol. Cholesterol is precursor for synthesis of bile salt, sex hormones, vitamin D and corticosteroid in body. Then cholesterol is deposited on a wall of arteries and destroy their normal elasticity is known as atherosclerosis. हे काय होतं तुमच्या आजच्या प्रॅक्टिकलच्या सगळ्या कन्सेप्ट आहेत. तर का परफॉर्म करायची आहे ही टेस्ट आपल्याला, तर आता काय करायचं आहे कोलेस्ट्रॉल आपल्याला फिजिकल आणि केमिकल टेस्ट थ्रू काय करायचं आहे व्हेरीफाय करायचं आहे. सो इट इज कोलेस्ट्रॉल इट इज अ कन्स्टिट्युएंट ऑफ टिश्यू ऑफ ब्रेन, नर्वस सिस्टीम अँड स्पायनल कॉर्ड. सोर्सेस ऑफ कोलेस्ट्रॉलमध्ये काय सांगितलं आहे त्यांनी, तर कोलेस्ट्रॉल इज प्रेझेंट इन ऑल मॅमेलियन टिश्यू, मेनली इन ब्रेन, स्पायनल कॉर्ड, नर्वस सिस्टीम. It is also present in fish liver oil and egg yolk also. Then gallstone is a chief source of a cholesterol. Then formation of cholesterol. आता formation of cholesterol, कोलेस्ट्रॉलचं फॉर्मेशन कसं होतं, तर ॲसिटाइल कोएन्झाइम ए हा formed in liver. Cholesterol formed in liver. Process start from acetyl coenzyme A and many steps to convert into cholesterol. Then biosynthesis product of this cholesterol. कोलेस्ट्रॉलचे बायोसिंथेटिक प्रोडक्ट कोणकोणते आहेत, तर कोलेस्ट्रॉल इज प्रिकर्सर फॉर सिंथेसिस ऑफ बाइल सॉल्ट, सेक्स हार्मोन्स, विटामिन डी, corticosteroid in body. These are the concept structures of these biosynthesis product of cholesterol. Then atherosclerosis म्हणजे काय, तर कोलेस्ट्रॉल इज डिपॉझिटेड ऑन वॉल ऑफ आर्टरीज अँड डिस्ट्रॉय देअर नॉर्मल इलॅस्टिसिटी इज नोन ॲज ॲथेरोस्क्लेरोसिस. देन नेक्स्ट आहे तुम्हाला हे प्रॅक्टिकल परफॉर्म करताना कोणकोणत्या प्रिकॉशन्स किंवा कसं स्किल यूज करायचं आहे, तर टू अंडरस्टँड कन्सेप्ट ऑफ कोलेस्ट्रॉल अँड इट्स प्रॉपर्टी, to identify colors obtained in its identification test. Then ability to add proper amount of reagent for test. Ability to observe the color produced in test. Then glassware, test tube, beaker, test tube stand, burner, microscope आणि slide. Then cholesterol sample, chloroform, acetic anhydride, concentrated H2SO4 आणि क्लोरोबेन्झीन, इथर. these are the chemicals used in this practical. आता प्रॅक्टिकल परफॉर्म करत असताना तुला काय करायचं आहे, तर फिजिकल आणि केमिकल टेस्ट आपल्याला ह्या एक्सपेरिमेंटमध्ये कोलेस्ट्रॉलच्या करायच्या आहेत. सो परफॉर्म फॉलोइंग टेस्ट ऑन गिवन कोलेस्ट्रॉल सॅम्पल, ऑब्झर्व अँड इंटरप्रिट ॲज मेन्शन इन फॉलोइंग टेबल. Then microscopic examination of this cholesterol crystal. Examine the crystal of cholesterol under the microscope. Then cholesterol crystals are colorless and rhombic in shape and characteristically have a notch at one of these
एजेस. आता काय करायचं आहे, तुम्हाला कोलेस्ट्रॉलचं सॅम्पल दिलं जाईल आणि ते काय करायचं आहे, तुम्हाला मायक्रोस्कोप खाली चेक करायचं आहे. त्याचे क्रिस्टल कसे दिसतात कोलेस्ट्रॉलचे ते तुम्हाला ह्या इमेजमध्ये दाखवलेलं आहे. शेप ऑफ कोलेस्ट्रॉल क्रिस्टल अंडर मायक्रोस्कोप. देन तुम्हाला काय करायचं आहे, फिजिकल अँड केमिकल टेस्ट. सो फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर 0.5 ग्राम ऑफ कोलेस्ट्रॉल, त्याच्यामध्ये काय ॲड करायचं आहे, वॉटर ॲड करायचं आहे. ते इनसोल्युबल असेल तर बिंग लिपिड इट इज इनसोल्युबल इन वॉटर. देन 0.5 ग्राम ऑफ कोलेस्ट्रॉल प्लस 2 ml ऑर्गॅनिक सॉल्वंट लाईक क्लोरोबेन्झिन आणि इथर. सो सोल्युबल इन, then being lipid it is a soluble. Then microscopic appearance, white shining rhombic crystal, then cholesterol may be present. आता केमिकल टेस्ट परफॉर्म करत असताना आपल्याला लिबरमन बुर्चार्ड टेस्ट करायची आहे. सो त्याच्यामध्ये काय करायचं, तर 2 ml ऑफ कोलेस्ट्रॉल सोल्युशन इन क्लोरोफॉर्म प्लस 10 ड्रॉप ऑफ ॲसिटिक अनहायड्राइड प्लस 2 drops of concentrated H2SO4. So solution becomes deep red which rapidly changes to deep blue to green color. So cholesterol is confirmed. ही काय झाली, लिबरमन बुर्चार्ड टेस्ट, कन्फर्मेशन ऑफ कोलेस्ट्रॉल. देन साल्कोवस्की टेस्ट. आता त्याच्यामध्ये काय करायचं आहे, 2 ml कोलेस्ट्रॉल सोल्युशन इन क्लोरोफॉर्म प्लस slowly add 2 ml of concentrated H2SO4 and wait for 3 minutes. Then solution becomes deep red which rapidly changes to deep blue to green color. So cholesterol is confirmed. ह्या काय आहेत तुमच्या फिजिकल आणि केमिकल टेस्ट ऑफ कोलेस्ट्रॉल. आता नोटबुकमध्ये लिहित असताना तुम्ही सगळ्या टेस्ट लिहायच्या आहेत. नोटबुकमध्ये लिहित असताना सगळ्या टेस्ट ह्या ज्या काही आहेत त्या सगळ्या टेस्ट लिहायच्या आहेत. पण जर्नलमध्ये लिहित असताना साल्कोवस्की टेस्ट लिहायची नाही. फिजिकल प्रॉपर्टीच्या 3 टेस्ट लिहायच्या आणि डायरेक्ट लिबरमन बुर्चार्ड टेस्ट लिहायची. साल्कोवस्की टेस्ट ही जर्नलमध्ये लिहायची नाही, नोटबुकमध्ये सगळ्या टेस्ट लिहायच्या. Then result, hence the given sample of cholesterol comply physical properties, comply chemical test. Then आता एक्सपेरिमेंट नंबर 17 मध्ये क्वेश्चन किती लिहायचे आहेत हे मी सांगायला विसरले. सो क्वेश्चन एक्सपेरिमेंट नंबर 17 मध्ये कोणतेही 8 क्वेश्चन लिहायचे. एक्सपेरिमेंट नंबर 17 मध्ये कोणतेही 8 क्वेश्चन लिहायचे आणि एक्सपेरिमेंट नंबर 18 मध्ये पण कोणतेही 8 क्वेश्चन लिहायचे. सो फर्स्ट क्वेश्चन आपण डिस्कस करूया. राईट 2 सोर्सेस ऑफ कोलेस्ट्रॉल. कोलेस्ट्रॉलचे 2 सोर्स काय आहेत, एग, मीट, एग योक एक्सेट्रा. देन ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ कोलेस्ट्रॉल. आता कोलेस्ट्रॉलचं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे ते तुम्हाला चॅप्टरमध्ये झालेलं आहे. देन राईट नेम ऑफ केमिकल रिएजंट विच आर यूज्ड इन लिबरमन बुर्चार्ड टेस्ट. आता लिबरमन बुर्चार्ड टेस्ट आपण बघितली तर त्याच्यामध्ये कोणकोणते केमिकल रिएजंट यूज केलेत, तर 2 ml ऑफ कोलेस्ट्रॉल सोल्युशन इन क्लोरोफॉर्म, 10 ड्रॉप ऑफ ॲसिटिक अनहायड्राइड अँड 2 ड्रॉप्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. सो केमिकल रिएजंट, आता त्याच्यामध्ये केमिकल रिएजंट कोणकोणते यूज केले आहे, तर क्लोरोफॉर्म, ॲसिटिक अनहायड्राइड आणि concentrated H2SO4. These are the chemical reagent which are used in लिबरमन बुर्चार्ड टेस्ट. थर्डचा आन्सर आहे क्लोरोफॉर्म, ॲसिटिक अनहायड्राइड आणि H2SO4. देन क्वेश्चन नंबर 4. स्टेट कलर ऑब्झर्व्ड इन अप्पर अँड बॉटम लेअर ऑफ साल्कोवस्की टेस्ट. आता साल्कोवस्की टेस्टमध्ये अप्पर आणि लोअर लेअरमध्ये कोणते कलर ऑब्झर्व होणार आहेत. सो अप्पर क्लोरोफॉर्म लेअर शोज रेड कलर
आणि लोअर H2SO4 लेअर शोज ग्रीन फ्लुरोसन्स. तुम्हाला सगळी आन्सर ही त्या टेस्टमध्येच मिळून जाणार आहेत. देन विच राईट केमिकल, फिफ्थ क्वेश्चन, राईट केमिकल रिएजंट विच आर यूज्ड इन साल्कोवस्की टेस्ट. कोणते रिएजंट यूज केलेले आहेत? क्लोरोफॉर्म आणि H2SO4 हे दोन रिएजंट आपण साल्कोवस्की टेस्टमध्ये यूज करतो. देन नेम द टू टेस्ट्स बाय विच कोलेस्ट्रॉल इज कन्फर्म्ड. नेम द टू टेस्ट बाय विच कोलेस्ट्रॉल इज कन्फर्म्ड. साल्कोवस्की टेस्ट आणि लिबरमन-बुर्चार्ड टेस्ट. देन क्वेश्चन नंबर 7, स्टेट द टू युजेस ऑफ कोलेस्ट्रॉल. कोलेस्ट्रॉल चे दोन युजेस विचारलेले आहेत. कोलेस्ट्रॉल इज ए प्रिकर्सर फॉर सिंथेसिस ऑफ विटामिन डी, मेल अँड फिमेल सेक्स हार्मोन. कोलेस्ट्रॉलचे दोन युजेस काय आहेत? त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल इज अ प्रिकर्सर फॉर सिंथेसिस ऑफ विटामिन डी, मेल अँड फिमेल सेक्स हार्मोन. देन ड्रॉ द मायक्रोस्कोपिक ॲपियरन्स ऑफ कन्फर्मेशन ऑफ कोलेस्ट्रॉल. आता त्याच्यामध्ये ते मायक्रोस्कोपिक हे जे स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला तिथे ड्रॉ करायचं आहे 8 नंबर क्वेश्चनमध्ये. देन डिस्क्राईब सोल्युबिलिटी टेस्ट ऑफ कोलेस्ट्रॉल इन वॉटर अँड ऑर्गॅनिक सॉल्वंट. आता त्याच्यामध्ये काय सांगितलं, हे फर्स्ट ज्या दोन टेस्ट आहेत फिजिकल प्रॉपर्टीजमधल्या ज्या दोन टेस्ट आहेत ते तुम्हाला तिथे लिहायचे आहेत. 0.5 ग्राम ऑफ कोलेस्ट्रॉल प्लस 2 ml ऑफ वॉटर. ऑब्झर्वेशनमध्ये काय लिहायचं? इनसोल्युबल. देन बिंग लिक्विड इट इज इनसोल्युबल इन वॉटर. देन 0.5 ग्राम ऑफ कोलेस्ट्रॉल प्लस 2 ml ऑफ ऑर्गॅनिक सॉल्वंट लाईक क्लोरोबेन्झिन ऑर इथर. देन सोल्युबल आहे आणि बिंग लिपिड इट इज अ सोल्युबल. सो हे तुम्हाला 9th क्वेश्चनमध्ये सोल्युबिलिटी टेस्टमध्ये वॉटरच्या आणि ऑर्गॅनिक सॉल्वंटच्या इथे लिहायचं आहे. देन विच कलर इज डेव्हलप्ड इन लिबरमन-बुर्चार्ड टेस्ट. ऑब्झर्वेशनमध्ये दिलेले बघा, सोल्युशन बिकम डीप रेड विच रॅपिडली चेंजेस टू डीप ब्ल्यू टू ग्रीन कलर. हे तिथे क्वेश्चन नंबर 10चा आन्सर आहे. विच कलर इज डेव्हलप्ड इन लिबरमन-बुर्चार्ड टेस्ट. सोल्युशन बिकम्स डीप रेड विच रॅपिडली चेंजेस टू डीप ब्ल्यू टू ग्रीन कलर. आता ह्या 10 क्वेश्चनमधला फक्त तुम्हाला एक स्ट्रक्चरचा जो कोलेस्ट्रॉलचा क्वेश्चन आहे तो फक्त तुम्हाला सर्च करून ड्रॉ करावं लागेल. बाकीचे सगळे क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला ह्याच एक्सपेरिमेंटमध्ये मिळून जाणार आहे. सो कोणतेही 8 क्वेश्चन लिहायचे एक्सपेरिमेंट नंबर 17ला आणि एक्सपेरिमेंट नंबर 18साठी. कोणतेही 8 क्वेश्चन लिहायचे. देन एक्झामसाठी तुम्हाला एक्सपेरिमेंट नंबर 13, 14, 15, 16, 17 आणि 18 हे तुम्हाला एक्झामसाठी असणार आहेत. सो व्यवस्थित स्टडी करा. एक्सपेरिमेंट कोणतेही कठीण नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यास करायला पण सोपा आहे. फक्त टेस्ट लक्षात ठेवायचे आहेत, कोणते कलर आलेले आहेत टेस्टला ते लक्षात ठेवायचे आहेत, कोणते रिएजंट आपण यूज करतो आहे त्याचं कंपोजिशन काय आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सो आपलं हे प्रॅक्टिकल 18 एक्सपेरिमेंट कंप्लीट झालेलं आहे. सो थँक्यू.